नमस्कार मंडळी, राम राम. कशात सर्वजण मजेत ना? मजेतच राहा. पुन्हा एकदा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. माझं जॉब झाल्यानंतर मी गिफ्ट घेतलं सर्व मिळून, आणि ते घेतल्यानंतर मी निघाली. म्हणजे सोबत सगळेजण नव्हते, कारण सगळे म्हणजे घरून आले आणि मी आणि अश्विनी जॉब करून आम्ही तिथे पोहोचलो. आणि त्यानंतर ही आहे अश्विनी किंवा पल्लवी, दोघीच्या नावामध्ये मी सुरुवातीपासून कन्फ्यूज आहे. आणि आज आहे सुप्रियाचा बड्डे, आणि ही आमची रुसूबाई. हिच्याशी कितीही काही बोलून ना तरी फ्रेंडशिप आमची होतच नाही आणि ती रुसूनच जाते. तर आज आहे सुप्रियाचा बड्डे, आणि ती केक फक्त रसूबाईला खायला मिळालं ना तर गोड गोड हसते, आणि बस दुसरं काही नाही. आणि इकडे आम्ही सर्वांनी सुप्रियाला केक खाऊ घातला, आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी केक एन्जॉय केला. आणि त्यानंतर सुप्रियाकडून होते डोसा, मसाला डोसा. आणि आमची पुन्हा एक फ्रेंड होती, तिचा बड्डे झाला होता पण सेलिब्रेट करायचं होतं, म्हणून तिने पण आपल्याकडून एक डिश होती, आणि ते नेमकं काय म्हणते, फुलगोबी होती, त्यामध्ये ग्रेव्ही मंचुरियन सारखे, मला नाव नक्की माहिती नाही. आणि त्यानंतर लास्ट प्रोसिजर म्हणजे आम्ही छोटंसं तिला असं गिफ्ट घेतलेलं आहे. आपलं एक असतं की आपण छोटं राहू की मोठं राहू, जे आपण गिफ्ट दिल्यानंतर जो त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू असतो तो प्रत्येकासाठी अनमोल असतो. पण आय होप मला खूप आयुष्यामध्ये खूप कमी पडलेले का मी त्याला गिफ्ट म्हणून देतो आणि ते खूप नाराज होऊन जातात. बघा, आपल्या आयुष्याचा एक दायरा असतो, म्हणजे सर्कल असतो की जॉब घर प्रत्येकाचं, किंवा पर्सनल लाईफमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या. पण त्याच्याही बाहेर आपण निघालो ना तर आयुष्य खूप सुंदर आहे, आणि हे आयुष्य प्रत्येकाला एन्जॉय करता आलं पाहिजे.